ठाण्यात आढळला नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण. कळवा रुग्णालयात उपचार सुरू. डॉक्टर कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा JN.1चा नवीन व्हेरियंट रुग्ण दाखल झाला आहे. सदरचा रुग्ण 19 वर्षीय तरुणी असून तिला मंगळवारी दुपारी 4:30च्या सुमारास रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरियंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यामध्ये आढळला असून यामुळे ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. JN.1 हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे. 300हून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24 वर गेला आहे. ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. पेशंट जो मिळाला आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे. आता ते एनआयव्हीला ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील. त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल. सांगितलं की पहिल्यांदा कोरोना हा पॅन्डेमिक होता, आता एंडेमिक आहे. कोरोना आपल्यासोबत राहणार आहे. जेव्हाही कोरोनाच्या लाटा आल्या आपण हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे. आपल्याकडे कोरोनाबद्दल इत्थंभूत माहिती आहे. मेडिसिनबद्दल, त्याच्या ट्रीटमेंटबद्दल, त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्या मॉडॅलिटी माहीत आहेत. त्या काळजी करण्यासारखं नाही. असं रॅन्डम आपण टेस्ट केले तर काही लोक पॉझिटिव्ह येतीलही, परंतु आपण काही पेशंट जे रिस्की आहे, जे ऑपरेशनला येतात किंवा बाकी डिलिव्हरी वगैरेला आपण त्या लोकांचे टेस्ट करतो, त्याच्यातनं काही लोक पॉझिटिव्ह येतात. तर काळजी करण्यासारखं नाही, परंतु जे कोमॉर्बिड लोक आहेत, ओल्ड एज आहे, ज्याला डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे किंवा इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोक आहेत, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि लोकांनी न घाबरता सजग राहणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपले जे कोरोनाचे नियम आपण पाळले, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणं असेल, सॅनिटायझरचा वापर करणं असेल, हे करायला पाहिजे, रुटीनली करायला पाहिजे. हे जर आपण केलं तर कोरोनाच काय बाकीचे कुठल्याही आजारापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो, एवढं नक्की आहे. परंतु ह्या ज्या केसेस नवीन येत आहेत की नवीन अफवा उठत आहेत, इकडे एवढे पॉझिटिव्ह, तेवढे पॉझिटिव्ह, थोड्याफार प्रमाणात कोरोनाच्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह येणारच आहे. आणि आपल्याला काळजी करण्यासारखं नाही, आपण त्यासाठी टोटली सज्ज आहोत. आपल्याकडे A to Z गोष्टी त्यासाठी आहेत, त्याच्याने काळजी करण्यासारखं नक्कीच नाही, पण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं.